वेलकम टू माय चॅनल. आजच्या मराठीचा बिग बॉस बघून लिटरली कोणाकोणाला असं वाटलं रे बाप रे बाप, काय ड्रामा, काय मस्ती यार. लिटरली मी सांगते, मी लहानपणापासून बिग बॉस बघत आहे. आय थिंक आय एम 7 अँड 8 स्टँडर्ड. तेव्हापासून मी हळूहळू बघायला सुरुवात केली होती की हा काहीतरी वेगळा शो आहे. इथं जे बाकीचे शो असतात, सास भाऊचे ड्रामे असतात, ते ह्या शो मध्ये नसतात किंवा खूप मेकअप केलेले लोक नसतात किंवा वेगळा शो आहे. तर मला लहानपणापासून थोडा बहुत इंटरेस्ट यायला लागला. परंतु ज्या पण सीझन मध्ये राखी सावंत यायची ना, तो सीझन काही ना काही कारणामुळे मला बघता आलं नाही. जसे काही माझे एक्झाम म्हणो, मग माझे बोर्ड एक्झाम काहीतरी असं आपलं असायचं आणि मग मी बघू शकले नाही. परंतु आणि मी नाही का राखी सावंतची अशी नाही की आता फॅन झालेली. लिटरली मी तिचा एकदम फर्स्ट इंटरव्ह्यू ऐकला होता, जेव्हा तो एक न्यूज चॅनलवर आली होती ती. आणि तेव्हापासून मी तिची फॅन आहे. जेव्हापासून माझ्या हातात मला मोबाईल भेटला होता, तेव्हापासून मी तिची फॅन आहे की यार ही वेगळीच पर्सनॅलिटी आहे, ही वेगळीच बोलते. हे बाकी जे लोक करतात ते त्यांच्यापेक्षा नाहीच करत. हे 99 पेक्षा 1% आपली वेगळीच असते. म्हणजे आणि मी खूप डिप्रेशन असला किंवा मला खूप असा असा अजीबसा वाटला, तर मी तिचेच इंटरव्ह्यू बघते. एवढा आनंद, एवढी हाशा, मतलब अनबिलेवेबल अनबिलेवेबल. आणि मी राखी सावंतची लिटरली फॅन आहे. त्याच्यानंतर मला कळालं की यार बिग बॉस हाऊस मध्ये राखी सावंत येऊन राहिली 6 मध्ये. आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी, कारण की मला फायनली तो सीझन बघायला भेटेल ज्या सीझन मध्ये राखी सावंत येऊन राहिलेली आहे. आणि आय जस्ट एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली हॅपी. आणि आजचा एपिसोड बघून मला समजलेलं आहे की ज्या सीझन मध्ये राखी सावंत असते तो सीझन का बरं गाजते, ज्या सीझन मध्ये राखी सावंत असते तो सीझनची का बरं एवढी चर्चा होते, आणि का बरं एवढा मतलब एवढं टीआरपीचा बॉम्ब होते, आणि का बरं एवढा इंटर मधलं. लिटरली मी एवढा बापरे बाप. आजच्या एपिसोडची सुरुवात कशाने झाली, मस्त नॉमिनेशन जे आपण काल नॉमिनेशन मध्ये बघितलो. आणि ज्या प्रकारे विशाला सुरसुरी लागली, ज्या प्रकारे राकेशनं म्हटलं, राकेशनं त्याचं नाव नॉमिनेशन मध्ये घातलं आणि त्याला ज्या प्रकारे सुरसुरी लागली, आणि तो त्याचा भांडण भुंडण सर्व काही चालू होता मागच्या एपिसोडमध्ये. परंतु आजच्या एपिसोडमध्ये संकेतकडे एक चान्स होता की संकेतनं डिसिजन घ्यायचं की कोणाला नॉमिनेशन मध्ये घालायचं आणि कोणाला नॉमिनेशन मध्ये नको घालायचं वगैरे म्हणून. ठीक आहे. आणि संकेतनी सर्वात डम डिसिजन घेतला, सर्वात डम डिसिजन घेतला. तो खूप स्मार्ट आहे, तो ऍज अ प्लेअर म्हणून पण स्मार्ट आहे, टास्क पण खूप छान खेळतो, जास्त फोटेसाठी काही करत नाही, खूप चांगला मुलगा आहे. परंतु आता हळूहळू समजायला लागलेला आहे की तो विशालच्या चेल्या बनण्याच्या मागे लागलेला आहे. मतलब असते ना सागर, कसं सागर पण आपल्याला असं स्टार्टिंगला वाटत होता की नाही हा विशालचा चेला नाही बनू शकत, म्हणजे स्वतःचा स्टँड घेते. परंतु ज्या प्रकारे विशालचा चेला बनलेला आहे हा सागर, तोच आता संकेत हळूहळू त्याच्या त्याच्या काय म्हणतात त्यांना गुंडळत आहे, काहीतरी असतं ना मराठीत एक शब्द आहे, गुंडाळून घेणे, सॉरी गुंडाळून घेत आहे. विशाल त्यालाच पण गुंडाळून घेत आहे. आता ज्या प्रकारे संकेतने डिसिजन दिला की दीपाली सर्वात वीक कंटेस्टंट आहे ह्या चौघांपैकी, म्हणून मी तिला नॉमिनेशन मध्ये घालते. परंतु तुम्ही मला सांगा की मागच्या नॉमिनेशन मध्ये सर्वात बॉटम मध्ये कोण होती, सर्वात बॉटम मध्ये होती ती म्हणजे होती आपली अनुश्री. अनुश्रीला वाचवून तो म्हणत आहे, आणि दीपाली बॉटम मधून निघालेली होती, तिला पहिलेच ती नॉमिनेशन पासून सेफ होती. आता मला सांगा सर्वात जास्त वीक कोण आहे, कोण आहे तुम्ही सांगा ना. सर्वात जास्त वीक अनुश्री आहे. ज्या लोकांना क्लिअर असते ना, जो ऑनेस्ट असते, जो स्वतःच्या पर्स्पेक्टिव्ह निवडते, आणि तुमचा तो ठाम मत आहे की सर्वात वीक कोण आहे, त्यानुसार मी तुम्हाला हा डिसिजन घेऊन ह्या कारणाने मी कोणाला नॉमिनेशन मध्ये घालत आहे. तर विचार करून घाला ना की यार मागच्या नॉमिनेशन मध्ये कोण होता, कोण होता नॉमिनेशन मध्ये, बॉटम मध्ये कोण होता. अरे अच्छा अनुश्री होती का, चल मग अनुश्रीलाच घालते, कारण की अनुश्री बॉटम मध्ये म्हणजे वीक आहे. हा कोणीही मेंदू लावेल ना, हा कोणीही डोकं लावेल. परंतु ज्या प्रकारे दीपालीने त्याला आन्सर केलं की तू कोणाच्या डोका लावत आहेस, तू कोणाच्या वागणुकीवर चालत आहेस, तू स्वतःचं काय मत आहे, स्वतःची काय चीज आहे, तू काहीच नाही करत आहेस. लिटरली त्याचा नॉमिनेशन दीपालीला करायचा, त्याच्या मागे फक्त एकच हेतू होता, तो म्हणजे विशालचा मेंदू. आणि तुम्हाला वाटत असणार की संगत इंडिव्हिज्युअल चॉईस येते, इंडिव्हिज्युअल खेळत आहे, खूप टास्क खेळत आहे, खूप चांगला आहे. नको रे, त्याच्या भोळ्यात नको पडा. विशालने ज्या प्रकारे त्याला गुंडळून ठेवलं नाही ना, तो आता हळूहळू विशालचा चमचा बनण्याच्या मार्गाला लागलेला आहे. आणि ना मला सांगा, खूप जो असते ना, मी आय एम अ लीडर, आई एम राजा भाई, मैं ही हूँ, मेरे को कोई नहीं कर सकता, मैं नॉमिनेशन से नहीं डरता भाई, डंके पे चोट पे बोलना चाहिए था. आता तो विशालला खूप सुरसुरी लागली होती की ज्या प्रकारे संकेतने त्याला नॉमिनेशन मध्ये घातलं. आता मला सांगा कायले एवढी सुरसुरी लागली रे तुला, कशाला लागली, तू आहेस ना राजा, तू आहेस ना नॉमिनेशन मध्ये, काय फरक पडते, तू अख्खा पूर्ण सीझन नॉमिनेशन मध्ये जा ना, कोणी काही वाकडा करू शकत नाही रे तुझा. परंतु नाही, ह्याला ते झोंबलेली मिरची आहे, एवढी झोंबली ती मिरची की राकेशने तर आपला शब्द दिला होता, ह्याला शब्द का बरं पाळला नाही, ह्याची हिंमत कशी झाली मला नॉमिनेशन मध्ये पाठवायची. त्याच्यामध्ये एवढी सुरसुरी लागली, एवढी सुरसुरी लागली की बापरे, प्रॉपर भांडायला लागला राकेश
सोबत प्रॉपर भांडायला लागला. आता त्याच भांडण्यामध्ये तुम्ही नोटीस केलं असेल तर विशाल राकेशला खूप वाईट वाईट शिव्या देत होता, जे बीप 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 चालू होतं त्यांच्या, बीप 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 चालू होता. आता मला सांगा कोणाच्या तोंडावर जास्त बीप लागले, कोणाच्या तोंडावर लागले, विशालच्या तोंडावर लागले की राकेशच्या तोंडावर लागले, विशालच्या तोंडावर लागले. परंतु आता मला सांगा आपण बिग बॉसच्या एपिसोड बघतो आणि बिग बॉसच्या एपिसोडमध्ये मोस्टली भांडण किंवा जेव्हा टास्क असतात, नॉमिनेशन, कॅप्टन्सी, जेव्हा हे सर्व गोष्टी असतात तेव्हाच माणसाच्या रिअल कॅरेक्टर आपल्याला समोर येते. आता लोक बाहेर काय म्हणत आहे, जसा इंटरव्ह्यू वगैरे एखादा कंटेस्टंट बाहेर आला तर रुचिता वगैरे काय म्हणत होती की सर्वात जास्त शिव्या राकेश बापट देते. आता मला सांगा तो विशाल त्याला वारंवार वाईट बोलत होता, वाईट वाईट बोलत होता आणि वाईट वाईट शिव्या देत होता, तरी राकेश काय करत होता, अरे शांत बस रे, अशा बोलूच नको रे, तूच वाईट देशील रे, अरे शांतपणाने बोलून ना आपण, असं नको बोलूस. ह्याला म्हणतात द रिअल पर्सनॅलिटी. मतलब तुम्ही बाहेर येता, तुम्हाला नॉमिनेशन मधून लोकांच्या घराच्या बाहेर काढतात आणि मग त्यांच्याच लोकांबद्दल तुम्ही वाईट बोलता, परंतु ऍक्च्युअली रिअल पर्सनॅलिटी काय आहे ना, ऍक्च्युअली भांडणामध्ये कोण वाईट वागत आहे, कोण शिव्यागाडी करत आहेत ना, ऍज अ ऑडियन्स आम्हाला डोळे आहेत, आम्ही बघतो. आणि ज्या प्रकारे राकेशने ते पूर्ण सिच्युएशन हँडल केलं, दॅट इज सच अ मॅच्युअर पर्सन. आणि घराचा एक तर मोठा व्यक्ती अशाच रीतीने हँडल केला पाहिजे. परंतु ज्या प्रकारे विशाल 5व्या वर्गातला त्याला चॉकलेट नाही भेटली म्हणून रडारड चालू होती की मला नॉमिनेशन मध्ये कशाला घालतं, मला नॉमिनेशन मध्ये कशाला घातलं, आणि मग त्याच्यावर शिव्यागाडी करणे, खूप वाईट वाईट बोलणे, त्याला मॅच्युरिटी नाही म्हणत आणि तुम्ही त्याला सपोर्ट करत आहात, तर मग तुम्हाला समजून येते की तुमची मेंटॅलिटी कशी आहे आणि तुम्ही कोणाला चांगलं आणि वाईट बघण्याचे जो दृष्टिकोन आहे तो तुमच्याकडे नाही आहे. ऍज अ ऑडियन्स जर तुम्ही विशालला चांगले म्हणत आहात आणि राकेश बापटला म्हणत आहात की तो काहीच नाही करत, तो काहीच नाही करत ना, तर मग तुम्हाला दिसते कसा, तो तुम्हाला दिसते कसा यार, मतलब काय. आपण त्या मुद्द्यावर येऊन जो सर्वात जास्त भांडण झाला आणि सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली किंवा सर्वात जास्त गोंधळ झाला होता आणि खूप लोकांना वाटणार की इथं राखीची चूक आहे, राखीने सर्व काय केलं, राखीने भातभाजी फेकलं, राखीला काय गरज होती, राखीला फालतू मुद्दे उठवायला आवडतात, राखी अशीच आहे, राखीला काय स्वतःची इमेजचे फरक नाही, तिला आई वडील नाही, तिला कोणी नाही, तिचा फक्त एकच आहे हर सीझन मध्ये जाणे, ड्रामे करणे, फालतू नाटक करणे आणि हे सर्व गोष्टी करणे, असं प्रत्येक लोकांना वाटत असणार. पण मी त्यांना सांगतो की यावेळेस राखी बिलकुल चुकीची नाहीये, बिलकुल 1% पण चुकीची नाहीये. सर्वांना माहित आहे की राकेश पासून ती अटॅच आहे, राकेशने काही मुलीसोबत वागणूक केली, राकेश सोबत काही मुलीसोबत बोलला तरी ती ट्रिगर होते, तिला आवडत नाही. जसा मागच्या झोप म्हणजे ते राज्य सुकाळ झाले त्याच्या पहिले एक सीन दाखवला ज्यामध्ये रेवा जे आहे, रेवाला हेल्प करायला राकेश येते आणि राकेशचे पायाला लागले तरी तो राकेश तिला हेल्प करते आणि ते राखीला बिलकुल आवडत नाही की ह्याला लागला, हा कशाला हेल्प करते त्या रेवाची वगैरे, आणि तिथं ते ट्रिगर असते की यार कशाला तू हेल्प वगैरे करतेस, तिला ते आवडत नाही. आणि ते खूप दिवसापासून म्हणत आहे, खूप दिवसापासून ते म्हणत आहे की मी जेवण करताना, मी भात भाजी करताना, मी स्वयंपाक करताना चाय करायला हिथं माझ्या जवळ येऊ नका, कारण की तिला माहिती आहे की रेवा चाय बनवायला ठेवते तेव्हा ते राकेशसाठी पण चाय बनवते आणि मग तेच गोष्ट पूर्ण तिला इरिटेट आणि ट्रिगर होते. एखादा माणूस कोणाला इमोशनली कोणाला पसंत करते किंवा ज्या प्रकारे आवडायला लागते ना, तर आपण एखादी मुलगी त्याच्या जवळ गेली किंवा काहीतरी करत आहे तर ते खूप ट्रिगर गोष्ट होते, लिटरली होते. इमोशनली ज्या व्यक्तीसोबत आपण अटॅच असतो त्याच्यासोबत होते. आणि ती वारंवार काही हप्त्यापासून म्हणत होती की मी जेवण बनताना किंवा स्वयंपाक करताना माझ्याजवळ या नको, या नको, या नको. परंतु तुम्ही बघाल तर दीपाली खूप नाराज होती राखीपासून, कारण की ज्या प्रकारे तिचं नॉमिनेशन झालं आणि नॉमिनेशन झाल्यानंतर राखीने ज्या प्रकारे असं असं विशालला बघून केलं तेपासून दीपाली खूप डिस्टर्ब होती राखी, कारण की राखी आपल्या ग्रुपमध्ये असे दाखवते आणि विशाल कडून खेळते, मग माझं नॉमिनेशन झालं तर किती आनंदित होती, त्यामध्ये खूप ती डिस्टर्ब होती, राखीपासून नाराज वगैरे होती. पुढचा दिवस सुरू झाला आणि पुढच्या दिवसामध्ये दीपालीचा पूर्ण प्लॅन होता की मी राखीला ट्रिगर केल्याशिवाय राहणार नाही, राखीला मी ट्रिगर कसं करायचं हे सर्वांना त्यांना माहिती आहे की राखीचा ट्रिगर करण्यासाठी फक्त राकेशचा यूज करायचा आणि तेच गोष्ट त्यांनी केला. ज्या प्रकारे त्यांनी दूध वगैरे तो रेवाला म्हटलं की चाय बनव, मी येते वगैरे चाय वगैरे. आता मला सांगा राखी जेव्हा जेवण करायला बनवते, जेव्हा स्वयंपाक घराला घेते तेव्हा त्यांना चाय का बनवायची असते, काय चाय बनवायची असते तुम्हाला, तिला दाखवण्यासाठी की ते ट्रिगर होणार, मग ते काहीतरी बोलणार, मग त्याच्यामध्ये आपण बोलणार, मग त्याच्यामध्ये आपण चांगले दिसणार आणि ते वाईट दिसणार, कारण की आपण तर काही केलंच नाही ना, मी तर फक्त चायच बनवत होतो, मी तर काही केलोच नाही ना, इथं तर राखी वाईट दिसेल, मग लोकांना पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला काय वाटेल की राखीची सवयच आहे, राखीच वाईट आहे, मी चांगली आहे. त्यांचा हाच आहे की राखी कशी तरी ट्रिगर होईल आणि ट्रिगर झाल्यावर ते काहीतरी उद्ध्वस्त करेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आणि ऑडियन्स आपल्याला पॉझिटिव्ह म्हणतील आणि आपल्याला चांगली इमेज होईल आणि चांगली इमेज होईल तर चांगले ओट पण भेटतील. हाच त्यांचा पूर्ण मास्टर प्लॅन असते मला वाटते. दीपाली गेली वॉशरूम मध्ये आणि वॉशरूम मध्ये मी बघते तर काय राकेश आणि दीपालीने भाई सेम सेम कपडे घातलेले आहे आणि लिटरली दीपाली वॉशरूम मध्ये गेली ना हसत होती, अरे यार आपण सेम सेम, आता ऑलरेडी ते भडलेली आहे, ऑलरेडी ते चिडलेली आहे, ऑलरेडी मला काही ना काही ती बोलत आहे आणि आपल्या दोघांना बघाल तर अजून ते ट्रिगर होईल वगैरे वगैरे. त्यांच्या
पूर्ण प्लॅन होता तिला ट्रिगर करण्याचा. आणि ज्या प्रकारे राकेश आणि दीपाली ज्या प्रकारे त्यांनी एंट्री घेतला वॉशरूम मधून, जसे काही खूप कपल्स आहेत, खूप मॅरिड कपल आहे, ज्या प्रकारे त्यांनी एंट्री वगैरे घेतला, असं वाटलं बाप रे बाप, तिला प्रॉपर चिडवण्यासाठी, कोणाला प्रॉपर ट्रिगर करण्यासाठी आपण काय काय करतो ना, असं कुठून एकामेकाला ट्रिगर करण्यासाठी, खूप ट्रिगर करण्यासाठी ते एकूण एक चीज केला. पहिले तर रेवा राकेशसाठी चाय बनवत होती, ते खूप ट्रिगर वाली गोष्ट आहे. दुसरी दीपाली आणि राकेश सेम सेम कपडे घालत आहेत, ते खूप ट्रिगर करणारी चीज होती. आणि तिचा तो वांगा वगैरे ते भाजी असे मिक्स करत होती आणि तो वांगा त्या चाय मध्ये गेला आणि मग चाय मध्ये खूप असं झालं की मग राखी म्हणत होती की प्लीज गेट लॉस, मला स्वयंपाक करू द्या प्लीज, मला हे या नको प्लीज, मला ट्रिगर होत आहे प्लीज, गेट लॉस म्हणत होती. परंतु त्यावर दीपाली अजून म्हणते की पुढच्या वेळेस तुझं काही पडलं ह्या चाय मध्ये तर पूर्ण अख्खा चाय मी तुझ्यावर टाकेन. मग त्यावर राखी अजून म्हणते की हिम्मत असेल तर टाक, हिम्मत असेल तर टाक, आईच्या दूध पिलं असेल तर टाक टाक वगैरे. ह्या दोघं म्हणजे नाही का दीपाली पण इक्वली तिला ट्रिगर करत होती. म्हणजे तिच्या प्रॉपर माहिती आहे की राखी जे ऑलरेडी ट्रिकल होत्या, राखी ऑलरेडी म्हणत आहे गेट लॉस मला ट्रिगर होत आहे किंवा गेट लॉस मला इथं पाहिजेच नाही, तुमच्या चाय बनवणार नंतर बनवा नंतर बनवा. तरीही दीपाली काही थांबायचा प्रयत्न नाही. दीपाली पण तिला अजून ट्रिगर करत होती की तुला हिम्मत असेल तर कर, हिम्मत कशाला करत वगैरे असं वगैरे म्हणून. परंतु दुसरी गोष्ट, ह्या सागरचा कोई कामधंदा नाही, ह्या सागरचा काही लेना देना नाही, ह्या सागरची फाईट नाही, ह्या सागरचा टॉपिक नाही, सागर कारंडेचा इथं काहीच नाही. माहित नाही त्या सागर कारंडेला कशाला यायची गरज होती. सागरने पण त्याच वीक मुवमेंटमध्ये, कारण की त्याला माहित आहे की राखी ऑलरेडी ट्रिगर आहे, राखी ऑलरेडी चिडलेली आहे आणि त्या मुद्द्यामध्ये असं तर कधी तो दीपालीच्या जवळ करत नाही. दीपालीची नेहमी हेट करते, दीपालीबद्दल चुगल्याकाठी करते, दीपालीच्या एक मैत्रीण नावाचा हे नसते त्याच्यामध्ये, फक्त दीपालीबद्दल वाईट बोलते. पण अचानक त्यांच्यामध्ये माणुसकी आली आणि तुम्हाला लागला की दीपाली अरे बनवू दे ना, तू कशाला मधात पडलास, अरे त्याच्यावरून अजून माणूस ट्रिगर होते, त्याच्या अपोजिट बोला तर अजून माणूस ट्रिगर होते. आणि ह्या तर एवढा सारा गोंधळ चालला होता, एवढा सारा गोंधळ चालू होता. त्यावर कॅप्टन संकेत आला आणि संकेतनं खरंच खूप चांगल्या गोष्टी म्हणल्या की तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही बोलत आहात ना, ते पूर्ण थुका त्या भात-भाजीमध्ये जाते आणि तो भात-भाजी लिटरली बघण्याची इच्छा होत नव्हती. पूर्ण निगेटिव्ह एनर्जी जाते. आपण जेव्हा एक भात-भाजी करतो, पूर्ण निगेटिव्ह एनर्जी जाते. त्यावर तुम्ही सर्वांनी साईड व्हा. तुम्हाला गरज असेल तेव्हा चाय बनवा, नाहीतर नको बनवा. त्यावर रेवा म्हणते, की "माझं पोट दुखत आहे म्हणून मी चाय बनवत आहे." तुझं पोट दुखत आहे तर चाय पिऊन काय ठीक होणार आहे? किंवा थोड्या वेळानं बनव किंवा पहिले बनव ना. तुझ्या त्याच वेळेवर कसं काय पोट वगैरे दुखत आहे? मग तुझ्या पोट दुखत आहे तर तू उभी कशाला आहेस? बस ना तिकडे जाऊन किंवा काहीतरी ॲपल खा, फ्रुट्स खा. खूप सारे फ्रुट्स वगैरे आहेत. काहीतरी बस. दुसऱ्यांना चाय बनवायला लाव. तू कशाला तिथं चाय बनवायला आलीस? म्हणजे लिटरली एवढा तिला ट्रिगर करायचा, त्यांना पूर्ण होताना पूर्ण ट्रिगर करायचा. त्यावर तिनं संकेतला प्रॉपर म्हटलं होतं आणि तुम्ही जाल तर बघाल. राखीनं म्हटलं, की "हे गेले नाही ना, मी सर्व जेवण फेकून देईन." त्यानं तिनं पहिलेच म्हणलं होतं, "हे गेले नाही आता तर मी फेकून देईन." आणि वारंवार ते ट्रिगर होत होती आणि ज्या प्रकारे राखीने तो जो गरम चमच्यानं असा डॅश, डॅश, डॅश असा फरकडला, त्याच्यामधला एक ऑइलचा थेंबा मतलब 2-3 ऑइलचे थेंबे रेवाच्या हातावर जाऊन चिपकले. मतलब गरम-गरम लागला असेल आपल्याला नेहमी असं छोटे-मोठे लागत असते. त्यावर पाहून, की काय मला लागलं आणि त्यावर विशाल आला. बाबा विशाल तर कधी रेवाच्या जवळ जात नाही, कधी मुलीवर फ्लर्ट करत नाही, कधी त्याला मुलीच्या लेना-देना नाही आणि मग रेवाला लागला तर बरोबर, "बेबी, क्या हुआ बेबी?" असं तर म्हटलं नाही, परंतु त्याच्या मनातला अंदरचा जो विशाल असेल तोच असेल ना. "अरे लागला का तुला?" मग बरोबर बेसिंगमध्ये घेऊन गेला, बेसिंगमध्ये धुवून आणलं आणि वगैरे, वगैरे. आणि मग त्याला माहित नाही रेवाबद्दल काय एवढा काय झाला, तर मग ते ठीक आहे, मी रेवाच्याबद्दल चाय बनवते आणि मग तो रेवाचा चाय बनवायला लागला होता आणि लिटरली भाई राखी एवढी ट्रिगर झाली होती. ती ट्रिगर होऊ मतलब मॅड झालेला असता. मला सांगा, आपण खूप महिला आहोत, आपण मुली वगैरे आहोत. स्वयंपाकामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये किंवा भात करताना आपण असतो. परंतु एखादा व्यक्ती आपण स्वयंपाक करत आहोत, एखादा व्यक्ती येते, चाय बनवते, मग चिड होते, मग होते. तरी आपल्याला तो बोलत बी नसेल वाईट ना, तरी आपल्याला इरिटेशन होते. कारण की मी स्वयंपाक करत आहोत, मी भात करत आहोत. कोणी वारंवार ढुंग-ढुंग करत आहे, म्हणजे अद्रक टाकेल, मग हात टाकेल, मग चिड होते माणसाची. कसं असतं ना, कोणाकोणाचं असं असते, की मी किचनमध्ये आहे ना, मग मला एकटं राहू द्या, मला शांत राहू द्या. कोणी दुसरा व्यक्ती आला ना, तर आपली खूप चिडचिड होते. तीच राखीची एवढी चिडचिड झाली. ओपन राकेशनं तिनं सेम कपडे घातले आणि रेवा त्याच्यासाठी चाय बनवत आहे. तिची कोणी काळजी घेत नाही आणि सर्वजण सागर कारंडे म्हणा, सर्वजण तिच्यावर अटॅच म्हणजे पूर्ण अटॅक आणि त्यामध्ये तिनं भात-भाजी फेकलं आणि तिचं असं तिनं पहिलेच म्हणलं होतं, की मी फेकून देईन आणि भात-भाजी फेकणं हे चुकीच आहे. परंतु मी हे सुद्धा बघा ना, की एका व्यक्तीला तुम्ही किती लेव्हलपर्यंत ट्रिगर करत आहात आणि तिला त्याच गोष्टी ट्रिगर होतात, तरीही सुद्धा तुम्ही ट्रिगर करत आहात आणि त्यावर त्यांना एक आता जसं राखीनं वगैरे सर्व भात-भाजी तो फेकून वगैरे दिलं. मग त्यानंतर ह्या खूप शहाणपणा, खूप मी महान व्यक्ती बोलायला येतात. अरे, हे आपण असं शिक्षा द्यायला पाहिजे. ते अनुश्री म्हणते, "शिक्षा द्यायला पाहिजे गं, हे काय संस्कार आहेत, अशा काय गोष्टी आहेत." मग आपण तो मुद्द्यामध्ये तुम्ही ट्रिगर करत आहे त्या व्यक्तीला, सेम कपडे घालत आहात, चाय बनवायला लावत आहात, तुमच्या त्याच वेळेवर पोट दुखते, तुम्हाला त्याच जे व्यक्ती स्वयंपाक करत आहे, त्याच व्यक्तीवर तुम्हाला चाय पियायची आहे. तुम्ही एवढं ते हे करत आहात, तिला ट्रिगर करत आहात, वारंवार तिला इन्स्टिगेट करत आहात आणि मग तिनं काही ॲक्शन केलं आणि तिनं काही वाईट काम केलं आणि तिनं काहीतरी वाईट कृत्य केलं, त्यावर आपला
मॅडम आपल्यात असते ना, पी-एच-डी धारण करणाऱ्या महिला असतात. मग खूप उपदेश देतात. आपला स्वतःचा काही उपदेश नसेल, स्वतःच्या लाईफमध्ये ते काही उखडत नाही. परंतु दुसऱ्यांना उपदेश द्यायला येतात. त्या उपदेश द्यायला रेडी झाल्या. अरे, हे जे राखीचे आहेत ना, हे किती चुकीचं आहे. म्हटलं हे नेहमीच असे करत राहणार का? म्हटलं आम्ही सोडा, म्हटलं उद्या जाऊन पण हेच करणार का? कित्येक हप्त्यापासून हेच चालू आहे तिचं, हेच करणार आहात का? बरं तुम्ही इन्स्टिगेट करत आहात ते चुकीचं नाहीये का? तुम्ही जे वागणूक करत आहात ते इन्स्टिगेटवाला नाहीये का चुकीचं? अरे तुम्हाला माहिती आहे की एखादा व्यक्ती कसा आहे, एखादा व्यक्ती किती ट्रिगर होऊ शकते, तर तुम्ही त्याला का ट्रिगर करत आहात? आणि त्या पूर्ण ट्रिगर प्रोग्राममध्ये म्हटलं ह्यांची स्ट्रॅटेजी पहा. पूर्ण ट्रिगर प्रोग्राममध्ये, पूर्ण गोष्टीमध्ये तुम्हाला काय दिसेल ना, अरे आता दीपाली वगैरे काय म्हणणार, "अरे, आम्ही तर कोइन्सिडेंटली साडी घालून आला. अरे, आम्ही तर असेच आला. अरे, आम्ही तर असेच आला. एवढं गोष्टीसाठी एवढं काय करावं लागते? बाजूला असं चाय ठेवलं होतं." म्हणजे पूर्ण गोष्टी करायच्या. पूर्ण गोष्टी आपला माइंडसेट रेडी ठेवायचा, की राखीला ट्रिगर करायच्या. पूर्ण गोष्टी ठेवायचा. मग पूर्ण राखी खूप वाईट दिसली. राखीने भांडभाजे फेकलं, राखीने खूप शिव्यागाळी केलं, राखीने खूप फालतूगिरी केलं. त्याच्यानंतर म्हणायचं, "अरे, आम्ही काहीच नाही केलं. बरं ही कशी वागते? ही कशी करते? हिला काय एवढं आहे? हिला काय त्रास होत आहे? म्हटलं आम्ही तर काही केलंच नाही. हिची वागणूक बघा ना." म्हणजे या पूर्ण गोष्टीपासून सर्वात वाईट कोण दिसणार? राखी. आणि चांगले गुण कोण मिळवणार? दीपालीसारख्या मुली, की आम्ही काही केलं नाही, आम्ही काही ट्रिगर केलं नाही. हिला सवय आहे ड्रामे करायची, ते ड्रामे करते. म्हटलं लिटरली भाई मला आजच्या बघून लिटरली ड्रामा नाही वाटला. लिटरली राखीला बघून म्हणजे त्या जागी कधी कोण दुसरी मुलगी असती, एवढा ट्रिगर, एवढा इमोशनली इम्बॅलन्स सर्वजण 4 कोण येतात. तो सागर कारंडेचा काय कर्कश आवाज. ज्या मुद्द्यावर त्याला बोलायचे पाहिजे, त्या मुद्द्यावर असा चुपचाप राहते आणि ज्या मुद्द्यावर नको त्या बोलायला पाहिजे, त्या मुद्द्यावर तो नको तो बोलते. मतलब भाई लिटरली राखीबद्दल मला खूप वाईट वाटलं. राखी खूप एंटरटेनिंग करते, परंतु राखीबद्दल ज्या प्रकारे सर्वांनी अटॅक केलं, लिटरली खूप वाईट वाटलं. तुम्हाला ह्या पूर्ण एपिसोडबद्दल काय वाटते आणि तुमचे काय मत आहे? मला नक्की प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.